थँक्यू विजय भोये यांचा आवाज आपण ऐकलात. जाऊया मॅचच्या दिशेने. महत्त्वाचा मॅच, दोन बलाढ्य संघ आमने सामने, 3 ओव्हरचा मॅच. एका साईडला टीम आई मरुदेवी राजावली साहेब प्रतिष्ठानमधला सर्वाधिक बलाढ्य संघ आणि तेवढाच ताकदीचा संघ आपण पाहतोय. त्यांच्या अपोजिट आहे आई महामाई कोपरेपाडा संघ. राज आलाय बॉलिंग मार्कवरती. या मॅचमध्ये काहीतरी गडबड होणार आहे, जो वॉर्मअप करताना दिसला. 2 पंच या ठिकाणी जबरदस्त अंपायरिंग. खास या स्पर्धेकरता रिझर्व पंच ठेवलेत अंगद पाटील. बघूया, अंगद लगेच ऑन स्क्रीन दाखवला आणि स्क्वेअर लेग पंच देखील डॅनी डीके त्याच्या जर्सीवर आहे 45 ऑन स्क्रीन दाखवलं जाते. त्यांनी देखील थम्सअप दाखवला. येस, लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. मॅच आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल, फुलटॉस बॉल, कॅच उडाले. कॅच घेतला तर मॅच बनेल. महत्वाचा विकेट. भूमित डुकले बॅक टू द पवेलियन. गोल्डन डक वरती पहिला गडी बाद. यस, मागणी केली आहे DRS ची. बघूया, बॅटर कडून मागणी आहे DRS. अंपायरची एक वेगळी शैली आहे. मिमर बॉल आहे की नाही हे पाहण्याकरता. कमरेपेक्षा वरती की खालती. एक रिव्ह्यू दिलाय प्रत्येक टीमला. तो सक्सेस राहिला तर पुढे रिव्ह्यू कंटिन्यू, अनसक्सेस राहिला तर पुढे रिव्ह्यू नसणार आहे. बघूया काय होतंय नक्की. विकेट डाऊन, रिव्ह्यू अनसक्सेसफुल आणि इथे गेलाय विकेट. म्हणजे तुम्ही रिव्ह्यू लॉस केलाय. ऐकूया सुंदर संगीत. हो, हा बॉल देखील पाहिला तर बिमर बॉल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. 1+1 तर धावा येतात. येणारा बॉल देखील असणार आहे ना, तो फ्री हिटचा बॉल असणार आहे. थँक्यू अंपायर, चांगली अंपायरिंग. मला वाटते TRW मान्यता प्राप्त द्यावी लागेल या पंचांना. अंगद यांना आपण पाहतोय आणि त्याच्या सोबत डॅनी. धावफलक जर पाहिलं 2 धावा. राज आतापर्यंत वॉर्मअप करताना भरपूर स्ट्रगल राहिला. गोलंदाजीमध्ये मात्र धुवाधार गोलंदाजी करतोय. चेंडू क्रमांक 2, लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला रोशन. चला फिल्डिंग लावा प्लीज, जास्त टाइमपास करू नका. पुढचा बॉल, राज बॉलिंग मार्कवरती. हो, चांगला बॉल. फुलर लेनचा बॉल होता. पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघून गेला. चांगल्या बॉलची हाताळणी केली जाते. छोटे छोटे खेळाडू देखील या संघामध्ये आपण पाहतोय. एक्स्ट्रा मेंबर जे 3 होते आता 2 आहेत.
कारण की एकाची वर्णी लागले प्लेइंग 11मध्ये. भार्गवची वर्णी लागले या मॅचमध्ये. आणि नेहमीच आई महामाई स्पोर्ट्सला सपोर्ट करणारा व्यक्तिमत्व म्हणजे भूषण पडवळे, जे या टीमला नेहमीच शुभेच्छा देत आहेत, टीमच्या पाठीशी उभे आहेत भूषण पडवळे, त्यांचंही हार्दिक स्वागत. टीमची धावसंख्या आहे 3. बॉलचा विचार केला तर बॉल देखील झालेत 3. विकेट गेला 1. राज आज पॉझिटिव्ह अप्रोच राजचा देखील पाहतो. इन कटर चेंडू जास्त हाताळले जात आहेत. पुढचा बॉल अजून एकदा आतमध्ये वळणारा बॉल, बॅटची एज घेतली आणि सरळ चेंडू निघून जाते. थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर येतोय, सीमा पार, चौकार. भार्गवची देखील प्लेइंग 11मध्ये एंट्री झाले. मिडॉनला त्याला आपण पाहतोय. टीमची धावसंख्या आहे 7. 4 बॉल 1 विकेट. आता हा बॉल काहीतरी एक्स्ट्रा करायचं होतं, खांद्यावरती जोर दिला, व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय आणि त्यानंतर एक एक्स्ट्रा धावून पळून पूर्ण केले. खराब गोलंदाजी, काही एक्स्ट्रा करण्याची गरज नव्हती. चांगली गोलंदाजी होते, चांगल्या लय आणि लेंथमध्ये गोलंदाजी करावी लागेल. टीमची धावसंख्या 9 धावा. यानंतर जर पाहिलं होणारा मॅच, नुकताच विजेता झालेला संघ CKMच्या विरुद्ध बोबतपाडा असा मॅच आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. आणि टीम टिवरी, नायरा 11 टिवरीला बाय आहे. फुल टॉस बॉलला ड्राईव्ह केलंय, शॉर्ट लेगला बॉल निघून जातोय, स्क्वेअर लेगला फिल्डर येईल पुढे, फाईन लेगचा तिथपर्यंत. यावेळी दुसरी धाव घातक ठरेल. येस, डेफिनेटली रनआउटच्या माध्यमातून गेलाय विकेट. अजून एक रनआउट, विकेट डाऊन. दहा धावा 2 विकेट. त्यामध्ये जर पाहिलं तर एक्स्ट्रा धावा नो वाईटच्या स्वरूपात आल्या, त्यानंतर मात्र कमबॅक पूर्ण केला आहे. पुन्हा एकदा थांबवले पंचांनी. जबरदस्त अंपायरिंग मिस्टर अंगद, टिवरी संघाचा खेळाडू आहे. नायरा 11 टिवरी या संघामधून त्याला खेळताना पाहतो आपण नेहमी, आणि अजूनही पुढे देखील पाहणार आहोत. इनसाइड आउट कडून कव्हरच्या दिशेने डीपला बॉल खेळलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे. इथे मात्र एकच धावसंख्येवरती समाधान. ओव्हर झाल्या पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 11 धावा 2 गडी बाद. चांगली सुरुवात सध्या आई महामाई कोपरीपाडा या संघाच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा मॅच आहे. 1 ओव्हरमध्ये 11 धावा 2 विकेट. घेऊया एक डीजे ब्रेक. मग शिकाऱ्याच्या
अमन आलाय बॉलिंग मार्कवरती. सकाळी जबरदस्त कामगिरी अमनची, ऑलराऊंडर प्रदर्शन त्याचं पाहिलं आणि या मॅचमध्ये देखील अमनला चालावं लागेल ॲज अ बॉलर म्हणून. पहिला बॉल अमनचा. मोठा फटका खेळायचा होता मिड ऑफच्या दिशेने. चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑफला निघून जातोय आणि टीमची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 12 धावा. जर हॅट्रिक घेतली गोलंदाज अमनने तर भूषणजी पडवळे, उपशाखा प्रमुख चंद्रपडा वाकीपडा यांच्याकडून 1000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक. आणि त्यांच्या दिशेने बॉल येतोय परंतु फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय, हातामध्ये बॉल ठेवला, फेकी ॲक्युरेट, बॅकअप चांगला. सध्या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने कोपरीपाडा संघाच्या बाजूने होत्या. त्यांचे शुभचिंतक त्यानंतर हितचिंतक संपूर्ण सपोर्टर्स आज पाहायला मिळतात. भूषण पडवले चांगला सपोर्ट करतात, या संघामधून खेळत देखील असतात आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या 13. हॅट्रिक घेतली तर 1000 आहेत भूषण पडवळे यांच्याकडून. मोठा फटका केलाय, स्वतः चेंडू हवेत आहे, फटका फसलाय, विकेट जाण्याची दाट शक्यता. अजून एक गडी बाद, अनदर विकेट गॉन. लॉफ्ट केले आहे चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये, फिल्डर तैनात, जबरदस्त कॅच, अप्रतिम कॅच, गेलाय विकेट गॉन. रिप्लाय झेल आणि इथे मात्र सध्या तरी जबरदस्त गोलंदाजी अमन. काय बॉलिंग अटॅक राहिलाय आज, अमनचा दिवस आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील 41 धावा बॅटिंग मध्ये, गोलंदाजीमध्ये देखील धुव्वाधार गोलंदाजी. राज आणि अमनने राज्य केले आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. 5 बॉल, टीमची धावसंख्या 14 धावा सध्याच्या घडीला. अंतिम बॉल या दुसऱ्या ओव्हरचा, 3 ओव्हरचा मॅच आहे आणि सध्या चांगला बॉलिंग अटॅक आई महामाई कोपरीपाडा संघाच्या बाजूने. या आतापर्यंतच्या 11 बॉल राहिल्यात, त्याचं कारण आहे अचूक टप्पा, भेदक मारा, चांगली फिल्डिंग, चांगला माइंडसेट आणि कुठेतरी भरकटलाय आज या मॅचमध्ये आई मरुदेवी राजावली. चांगल्या धाटणीचा संघ आहे, बलाढ्य संघ आहे
आणि या क्षणाला कधी केव्हाही कोणत्याही क्षणी पलटवार करू शकतो असा बॅटर स्ट्राईक एंडला वैभव शोले. परंतु सध्या अमन टाकतोय आगीचे गोळे. इथे डॉट बॉल. 2 ओव्हर. टीमची धाव संख्या आहे 14 धावा, 4 विकेट. जबरदस्त बॉलिंग अटॅक अमनच्या माध्यमातून. 2 ओव्हर 14, 4 विकेट. श्वान पथक डॉगेश भाई, मला वाटते तो पहिला टायगर होता, टिवरी गावामध्ये राहून डॉगेश भाई झालाय. आणि मला वाटते येणाऱ्या पुढच्या जी स्पर्धा असेल या ग्राउंडवर तिथपर्यंत तो दिसणार नाही. डॉगेश भाई जिंदाबाद. वाघ बनून आला होता परंतु डॉग बनून राहिलाय. हे बघू शकता डॉगेश भाईला. एका साईडला रेल्वेची पटरी देखील आहे. मध्ये श्वान पथक. टीमची धावसंख्या आहे सध्या 14 धावा. महेंद्र आलाय. बुमरा सारखी ॲक्शन आहे. रिॲक्शन पाहूया तशीच आहे का. हो, यावेळी चांगला बॉल होता. ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय. विकेट मिसिंग बॉल होता. आणि त्यानंतर पाहिलं तर 1 धाव. पंच नेमकं इशारा कोणता देण्याचा इरादा करतायत. बॅटची एज लागल्या मला वाटते. इथे 1 धाव येते. 1 बाईस. असं वाटलं की पंचांना जर दुखापत झाले की काय पायाला. टीमची धाव संख्या 15 धावा. चेंडू क्रमांक 2 महेंद्र. छोटा पॅकेट बडा धमाका आणि जबरदस्त गोलंदाजी करतोय हा खेळाडू. दांडी 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 गोल. काय जबरदस्त गोलंदाजी. बुमरा सारखी ऍक्शन आणि इथे त्याच प्रकारे रिॲक्शन. मधली एसटी वाकवले. गॉन. तलवार का वार शिकार पर पड़ जाए तो हार्दिक भलंगे मूडमध्ये आलाय. बरोबर 3 वाजल्यावर डीजे चांगल्या पद्धतीने तो वाजवतो. 15 धावा. आज त्याने थोडा लवकर आला तो डीजे वाजवायला. आज कदाचित उपवास असेल. टीमची धाव संख्या 15. ओ, एक बीमर बॉल. नेमका हा बॉल आहे तरी कशा पद्धतीने खांद्यावरती जास्त जोर देतोय. नो बॉलचा इशारा. येणारा बॉल फ्री हिट म्हणून राकेश कानमंत्र देतोय. गोलंदाजी तू चांगली करतोय, फक्त नियंत्रणबद्ध गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक बॉल स्टंपवरती आला तर या प्रकारे बीमर येत असतात. प्रॅक्टिस आहे या खेळाडूकडे. कॅलेबर आहे, पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटला वरती आणलंय. जुचंद्र प्रीमियर लीगमध्ये देखील चमकला होता महेंद्र. कोपरीपाडा संघ चांगला पाठिंबा देतोय महेंद्र करता. फ्री हिटचा बॉल. यावेळी हा बॉल डाऊन द लेग साइड. फ्री हिट कंटिन्यू असेल. व्हाईट बॉल येतोय म्हणजे पुन्हा एकदा फ्री हिट पाहायला मिळेल. यावेळी हा माइंडसेट चांगला होता की टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल आहे ना लेग स्टंपच्या बाहेर जातोय. म्हणजे महेंद्रचा विचार केला तर स्टंप टू स्टंप लाईन अटॅक करण्याचा नेहमी प्रयत्न राहिलाय. टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला 2 बॉल 18 धावा. 5 गडी बाद झाल्यात. 5 विकेट गेल्यानंतर दबाव राजावली संघावरती टाकायचा आहे. परंतु राजावली संघ इथून कमबॅक करेल का. फ्री हिटचा बॉल
फ्री हिट आहे, फ्री हिट आहे, फ्री हिट आहे. म्हणूनच तर आपला माइंडसेट असावा मैदानाच्या आतमध्ये. कॉमेंटेटर अनेकदा तुमच्यापर्यंत ही माहिती देत असतात. आणि इथे हा फ्री हिट इंडिया वर्सेस पाकिस्तान जो 2020चा मॅच झाला होता, तिथे देखील 2 बॉलमध्ये 5 पाहिजे होते. फ्री हिटचा बॉल होता. 3 बॉल 5ला विराट कोहली याचा स्टंप उडाला, परंतु 3 धावा धावून काढल्या होत्या. पाकिस्तान संघाला ते ठाऊक नव्हतं आणि तिथून भारतीय संघ अश्विनने त्या 2 धावा असताना व्हाईट बॉल तिथे पाहिला, तो व्हाईट बॉल सोडून दिला आणि 1 बॉल 1ला मॅच फिनिश केला. 8 बॉल 28 हॅरिस रॉफच्या विरुद्धात ती मॅच जिंकवली होती आणि जिंकण्याचे चान्सेस भारतीय संघाकडे अवघे 7% होते. असा ऐतिहासिक मॅच विराट कोहलीने काढला होता. दोन्ही टीमचे कॅप्टन अगोदरच आलेत एकमेकांशी संवाद साधत. काहीतरी दोघांमध्ये नक्कीच मीटिंग झाली असेल. मैत्री संबंध घट्ट आहेत. या दोन्ही कॅप्टन स्टेजवरती येऊन विराजमान व्हा. भावेश जोगले, भूषण. इथे आता विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. चांगला झेल टिपलाय चेतनने देखील फिटनेसवरती भरपूर मेहनत केली आहे. काय होता आणि काय झाला चेतनला आपण पाहू शकता. एक काल भरीव भक्कम त्याचं शरीर रचना होती आणि आता भरपूर त्याने इम्प्रेस केलंय आणि स्वतःवरती नक्कीच मेहनत घेतली. गेलाय विकेट, गॉन. ए, 4 बॉल 19 धावा. 4 बॉल झाल्यात. आदरणीय भूषणजी पडवळे यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. विद्यमान सरपंच रवींद्र ठक्कर आमच्यापर्यंत ही माहिती देतात. आपण येण्याची कृपा करावी. भूषण पडवळे, यावेळी आणखीन एक विकेट. क्या बात आहे. नाव आहे महेंद्र. सध्या जबरदस्त त्याचा बॉलिंग अटॅक, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अटॅक. विकेट वर विकेट ऑन अ हॅट्रिक चान्स. मिस्टर महेंद्र. 6 गडी बाद 19. आउटसाइड एज घेतली. शॉट थर्डमॅनला चेतन आणि काय सेलिब्रेशन पहा. अप्रतिम गोलंदाजी. 2 वेळा याच पद्धतीने एज लागले म्हणून राकेशनी गायडन्स केलं. जरी नो बॉल गेला ना तरी त्याच्यावरती रागावला नाही. त्याला सामंजस्यपणाने सांगितलं की बरोबर गोलंदाजी आहे, फक्त थोडीशी लाईन आतमध्ये पाहिजे. आणि त्यानंतर महेंद्रने आपला बुद्धीचा वापर केलाय. ऑन अ हॅट्रिक चान्स. या ओव्हरमध्ये पाहिलं तर एक्स्ट्रा धावा जरूर आल्यात, परंतु बॅटच्या मधून एकच धाव दिली. जबरदस्त गोलंदाजी. टोटल 19 धावा. महेंद्रने 3 विकेट घेतलेत आणि टोटल 4 धावा त्याच्या खात्यामध्ये आहे. एक लेग बाईटची धाव होती. महेंद्र ऑन अ हॅट्रिक चान्स. जबरदस्त बॉलिंग अटॅक, बुमरा सारखी ऍक्शन आणि त्याच प्रकारे रिॲक्शन. विकेटवर विकेट. हॅट्रिक होईल का या स्पर्धेमध्ये? परंतु बॉल नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव संख्येवरती समाधान मानावं लागेल. इनिंग झाले पहिली आणि या पहिल्या इनिंग मध्ये आई महामाई देवी कोपरीपाडा या संघाचा अधिराज्य राहिलंय. 21 झालेत, करायच्यात 22 धावसंख्येचं आव्हान. मी विनंती करीन आदरणीय सन्माननीय चंद्रपाडा वाकीपाडा उपशाखा प्रमुख भूषणजी पडवळे साहेबांना विनंती करेन की आपण आमच्या स्टेजवरती यायचंय. रवींद्र ठक्कर आमच्यापर्यंत ही माहिती देतात की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय.
टॉस झालाय रवींद्र ठक्कर यांच्या शुभ हस्ते आणि CKM डिसिजन पेंडिंग. दादाला विचारून निर्णय घेतील. एकच वादा दिन्या दादा. दिनेश पाटील दीपेश फाउंडेशनचे सर्वा त्यांना विनंती आहे की आमच्या स्टेजवर येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. 5757 5757 रोख रक्कम भरीव देणगी त्यांच्या वतीने जगदीशजी पाटील साहेबांच्या सौजन्याने दीपेश फाउंडेशन. थँक्यू दिनेश पाटील या आमच्या मुख्य मंचावरती. रवी ठक्कर आमच्यापर्यंत ही माहिती देतात. विशाल ठक्करने देखील भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. रोहित ठक्कर, धीरज ठक्कर, विशाल ठक्कर आणि संपूर्ण आमची कमिटी. चंद्रकांत पडबळे, प्रभाकरजी, जयेश, त्यानंतर सौरभ, करण, रामदास असे भरपूर सारे नावं आहेत. ती संध्याकाळी आम्ही ती लिस्ट आयोजकांची तुमच्यापर्यंत पोहोचवू. अठरा बॉल 22ची गरज. असं नाही की लो स्कोर आहे तर राजावली संघ हार मानेल. राजावली संघ आहे लढाऊ वृत्तीचा संघ आणि या संघाला माहिती आहे 18 बॉल 22 असल्यानं तरी समोरच्या संघाला अनेकदा चेस करून दिलेला नाही आहेत. म्हणून बेस्ट बॉलिंग अटॅक या टीमकडे आहे आणि एका साईडला चांगले बॅटर असलेले खोपरीपाड्याचे हे सलामीची जोडी पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला राज, स्ट्राईक एंडला राकेश याला आपण पाहतोय. राकेश गोवारी, राज आणि जयेश बॉलिंग मार्क वरती होतोय तयार. 18 बॉल 22चा मॅच. पहिला बॉल जयेश होतोय सज्ज बॉलिंग मार्क वरती. दोन्ही टीमला देवी हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला बॉल जयेश, स्ट्राईक एंडला राकेश. पहिला बॉल खोलात टाकला होता आणि इथे या बॉलला कव्हर झोन मध्ये खेळलं. एक्स्ट्रा कव्हरला भूमीत आहे, चेडूला कलेक्ट करतोय. तिथपर्यंत एकच धाव. अकाउंट ओपन केलं जाते. आदिवासी समाजामध्ये जर पाहिलं तर राजावली संघाने एक ट्रॉफीचा हकदार राहिलाय. 2 ट्रॉफी त्या संघाच्या नावावर आहे. कालच्या दिवसात देखील सेमीफायनल पर्यंत आला होता आणि आज दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच खेळतोय. आता मात्र बाहेर निघणारा बॉल वाईट बॉलचा सिग्नल आहे. टीमची धावसंख्या जी आहे ना ती टोटल धावा सध्याच्या घडीला 1-2 वर येते. अकाउंटमध्ये बँक बॅलन्स कमी आहे म्हणून त्या प्रकारे गोलंदाजी देखील करावी लागेल. डॉट बॉल विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल. स्ट्रेट फटका केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. फिल्डर येतोय लॉंग ऑफला. एकच रन. अप्रतिम फेकी आहे. 1 या धावसंख्येने धावफलक 3. आतापर्यंत 2 बॉल 3 धावा. याच पद्धतीने बॅटिंग राहिली ना तरी सुद्धा खोपरीपाडा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल आणि या प्रकारे गोलंदाजी डॉट बॉल विकेट घेतले तर राजावली संघ कमबॅक करेल. लोअर फुलटॉस बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. विकेट घेतली तर मॅच बनेल आणि इथे खराब शॉट सिलेक्शन. पॉवर जनरेट झाले नाही. एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं आणि त्याच अनुषंगाने राकेश इथे स्वस्तात बाद. गेलाय विकेट. मध्ये आलाय.
आणि त्याच अनुषंगाने आज गोलंदाजी होते जयेशच्या माध्यमातून. विकेट घेतलाय, कमबॅक केलाय राजावली टीमने आणि या सिच्युएशन मध्ये दीपेश आलाय. या संघाची रन मशीन आहे दीपेश. ऑफ स्टंपच्या अगदी दिशेने ही गोलंदाजी. जबरदस्त वाईड लाईनीच्या आतमधला बॉल, डॉट बॉल येतोय. डॉट बॉल म्हणजे दबाव, प्रेशर रिलीज करून देईल आई महामाई खोपरीपाडा या संघावरती. 18 बॉल 22चा मॅच होता, तर सध्याच्या घडीला 3 धावा आल्यात. बॉलचा विचार केला तर 4 बॉल म्हणजे जयेश जबरदस्त गोलंदाजी करतोय. 14 बॉलमध्ये 19ची गरज आहे. अजून मॅच ऑन आहे, काल 14-19 झालेला नाही आहेत. यावेळी पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर पिचिंग केलेल्या दोघांमध्ये कॉलिंग नाही, मिस अंडरस्टँडिंग. रनआउटची संधी, बॅट पाहिलं जाईल. यस, अंपायरनी इशारा केलाय रनआउट. बॅट हवेतच राहिली, गेलाय दीपेशचा विकेट. आणखीन एक बिग विकेट गॉन. जय श्रीराम संघ या अगोदरचा मॅच पराभव झाला. हडलक भूषण असोबा स्पोर्ट जय श्रीराम नव्याने एंट्री झाले आणि सध्याच्या घडीला विकेट्सवर विकेट. परंतु आजचा दिवस ज्याच्या नावावर आहे अमन, आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये. रनआउट झाला नॉन स्ट्राईक एंडला, तर नॉन स्ट्राईक एंडला अमनला पाहतोय. राज आणि अमन या दोघांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केले. अंतिम बॉल जयेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. येणारे बॉल 13-13 मध्ये पाहिजे. 19 मॅच बनवलाय जयेशने. राजावली संघ जबरदस्त कमबॅक करतोय या मॅच मध्ये. ओ यावेळी हा बॉल हुकचा फटका. पुन्हा एकदा पाहिलं तर फिल्डर आहे, जाणून बुजून हा बॉल टाकला होता. बॅक ऑफ लेनचा बॉल. अगदी पाहिलं तर राईज झाला. टॉस झाल्यानंतर हुकचा फटका खेळला. मिड विकेटला फिल्डर होता आणि त्याने हा झेल टिपलाय. अजून एक विकेट गेलाय. विकेटवर विकेट जात आहेत. येणारे 12 बॉल 19ची गरज. 12-19. हुकचा फटका लॉंग लेग, फाईन लेग, स्क्वेअर लेगला खेळला असता तर कदाचित धावा आल्या असत्या. इथे विकेट गेलाय म्हणून सांगितलंय की काल देखील असा मॅच झाला आणि डॅनीने तो मॅच फिरवला होता. 5 रन दिले होते तिथे डॅनीने आणि जबरदस्त विकेट घेतले होते. 14 बॉल 19चा मॅच होता आणि आज देखील 14-19 असताना 12-19 वरती तो मॅच आलाय. बॉलिंग मार्क वरती अजय मडवी आलाय, या टीमचा महत्वाचा बॉलर. म्हणून सांगितले की राजावली संघ आहे, सहज हार मानणार नाही आहे. लढाऊ वृत्तीचा संघ आहे, जिद्दीने खेळणारा संघ आहे आणि जिद्दीने खेळणारा संघ नेहमी क्रिकेटच्या पटलावरती विजयाच्या दिशेने जातो. म्हणून क्रिकेटमध्ये कधीच सुरुवातीला हार मानू नका. शेवटपर्यंत लढत राहिला तर मॅच बनून राहील. असं नाही की कोपरीपाडा संघ बॅकफुटला गेलाय. मॅच कोपरीपाड्याच्या हातामध्ये देखील आहे. इथून सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. 19 धावा करायचे तर 9 ते 10 धावा षटकामागे काढायचे आहे. बुद्धीचा वापर करावा लागेल. गॅपमध्ये पटके खेळावे लागतील आणि डॉट बॉल कमी खेळावे लागतील. गोलंदाजाला विकेट डॉट बॉल घ्यायचा आहे. राऊंड विकेटने अजय आलाय. अजयचा पहिला बॉल स्ट्राईक एंडला आलाय. मिस्टर अमन. अमन आज वेगळ्या मूड मध्ये आहे. सध्या कॅच उडालाय. कॅच मात्र त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर सुटलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. भूमितने केले चौकार. ओ भूमित तिथपर्यंत पोचू शकला नाही. एकच हात टाकला. कदाचित कॅच घेण्याऐवजी बॉल जर अडवला असताना तरी संघाला बेनिफिट असता आणि या सिच्युएशन मध्ये या घटना होत असतात. इथून एक चूक आता भारी पडेल राजावली संघाला. अमनचा दिवस आहे म्हणून जेव्हा जेव्हा बॅटवरती बॉल येत आहेत तेव्हा तेव्हा धावा येत आहेत. 11 बॉल 15 पाहिजे. 11 गेंद में 15 रन चाहिए. उन्हाची तीव्रता जास्त वाढत चाललंय. थंडी मला वाटते यंदा एकच महिना राहिली आणि बाकी गरमागरमीचा माहोल. टीमची धावसंख्या
सध्याच्या घडीला 7 धावा 3 विकेट 11 बॉल 15चा मॅच. दोन्ही टीम इथे जिद्दीने खेळतायत. कोपरीपाडा संघ अमन आणि एका साईडला आशिष भुईर या दोन खेळाडूंवरती या मॅचचा रिझल्ट आहे. दोघांपैकी एक चालला पाहिजे. इथे ऑन दी अप ड्राईव्ह केलाय, जमिनी लगत बॉल आला, एक धाव कंप्लीट. थोडंसं फंबलिंग होते परंतु वेट असा कॉल. फिल्डर स्वतःला सावरतोय, बॅटर एकमेकांना कॉलिंगमध्ये यस नो अँड वेट या गोष्टींचा सामंजस्यपणा दाखवतायत. येणारे बॉल 10 मध्ये पाहिजे. 14-8 रन 3 विकेट 2 बॉल. बॅटिंग करत असताना आई महामाई देवी कोपरीपाडा हा संघ आपण पाहतोय, तर एका साईडला आई मरुदेवी राजावळी हा संघ आपण पाहतोय. राजावळी वर्सेस कोपरीपाडा. येणारे 10 बॉल 14चा मॅच. रफ अँड टफपणा याही मॅचमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. खराब लेंथ, खराब लाईन आणि इथे पंचांचं देखील एक वेगळंच दृश्य पाहतोय. एक वेगळी ॲक्शन आहे अंपायरची. मला वाटते टिवरीच्या जेवढ्या स्पर्धा होतील तर हेच अंपायर दिसतील आणि त्यांना संध्याकाळी मला वाटतं रजिस्ट्रेशन होईल. इन ॲक्शनमध्ये खार्डीला दिसेल हेच पंच अंगद पाटील. चांगला पटका, फक्त पुश करो खुश रहो. मोक्याच्या क्षणाला ठोकलेला हा चौकार. 4 धावा. बॅकफुटला जाऊन फक्त स्लॅश केलं, पुश करो खुश रहो आणि गॅप शोधला. नजर बरोबर होती चेंडूवरती आणि हा फटका अप्रतिम खेळलाय. आशिष भोईरच्या बॅटमधून येतोय. चौकार. 9 मध्ये 9ची गरज. भूषण पडवळे पहिला चंद्रपाडा गावामध्ये मॅच पाहत होते, त्यानंतर आपला घरचा संघ आहे, चांगला खेळ करतोय, तर लगेच टिवरी गावामध्ये आले त्या संघाला सपोर्ट करण्याकरता आणि आल्यानंतर आता 9 मध्ये 9ची गरज. मॅच अगदी जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहे, परंतु क्रिकेटमध्ये कधीही केव्हाही पलटवार होऊ शकतो. याच पद्धतीने आरामात हा फटका खेळलाय. 1 रन येतोय. वाईड ऑफ लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येईल आणि तिथपर्यंत 1 धाव. 8 मध्ये 8ची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. 8 बॉल 8. जबरदस्त मॅच. या 2 बॉलमध्ये 1 विकेट 1 डॉट बॉल हवा आहे. गोलंदाजीवाली राजावली संघ आणि बॅटरला पाहिजे प्रत्येक बॉलवरती धावा. मग धावा कशा येऊ द्या. विचार विनिमय दोघांमध्ये केला जातोय. अमन आज गोलंदाजीमध्ये देखील जबरदस्त प्रदर्शन आणि बॅटिंगमध्ये देखील स्वतःला संघाला सावरतोय. अजय मडवीचा पुढचा बॉल अमन करता. ऑन साइडला यावेळी ऑन ड्राईव्ह केलाय आणि इथे हा चौकार नाही तर मी म्हणेन हा मॅच सोडलाय. हा 4 धावा नाही तर या मॅचचा रिझल्ट टर्निंग पॉइंट चौकार. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहिलं तर हा फटका पहा. ॲक्शन रिप्ले मध्ये आरामात फिल्डर आला आणि बॉल पकडण्याची शैली जी होती, बॉल खालीच राहिला. 2 पायाच्या मधून हिरा डुकलेने हा बॉल सोडलाय. होत असतं क्रिकेटमध्ये अंडर प्रेशर, या घटना घडत असतात. अजून मॅच संपलेला नाही आहे. 7 मध्ये 4 पाहिजे आहेत. या बॉलवरती विकेट डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा राजावली संघ कमबॅक करेल की मॅच फिनिश होईल कोपरीपाडा संघाच्या माध्यमातून. इंटरेस्टिंग गोष्ट. आडव्या बॅटने पुन्हा एकदा हिरा डुकले यांच्या दिशेने बॉल गेलाय. पुन्हा एकदा हा बॉल सुटलाय आणि या मॅच वरती अधिराज्य गाजवलंय, अधिराज्य दाखवलंय. 2 मॅच जिंकणारा हा संघ आपण पाहतोय. आई महामाई देवी कोपरीपाडा. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक, टफ लक. आई मरुदेवी राजावळी एक बलाढ्य संघाला बाहेर फेकलंय कोपरीपाडा टीमने. बघूया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल. हे ऑन स्क्रीन मॅच समरी पाहू शकता. एकतर महेंद्रने 3 विकेट घेतले, 6 धावा देत. त्यानंतर जर पाहिलं तर अमन 2 विकेट त्याच्याही नावावर आहे, 3 धावा देत, 2 धावा देत. त्यानंतर राज
आणि अमनने सेकंड इनिंगमध्ये 3 चौकार ठोकलेत, 13 धावा 2 विकेट. म्हणजेच अमनची आपण निवड करतोय, परंतु महेंद्र देखील मॅच विनरच आहे, कारण की त्यानेही देखील 3 विकेट घेतले होते. म्हणून हे दोघं मॅच विनर आहे. एकाची निवड करायची आहे, तर या अमन अष्टपैलू नेतृत्व अमनचं राहिलंय. अमन ठरला या मॅचचा हिरो.